हॅलो एव्हरीवन, तर आज आपण चटपटीत अख्ख्या मसूरची रेसिपी बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये मसूर काढून घ्यायचा आहे आणि तो 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो अर्धा ते 1 तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता, 1 हिरवी मिरची, 1 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपले सगळे साहित्य रेडी करून घ्यायचे आहे। आता आपल्याला गॅस ऑन करून त्याच्यावर कुकर ठेवायचा आहे। इथे मी ग्रीन शेफचा स्टीलचा कुकर यूज करत आहे। कुकरमध्ये आपल्याला सर्वप्रथम तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापले की तेलामध्ये आपल्याला राई, जिरं आणि कसुरी मेथी सुद्धा टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे। त्याच सोबत आपल्याला लाल मिरची पावडर, त्यानंतर गरम मसाला, मालवणी मसाला आणि आगरी कोळी मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की आपल्याला भिजवलेला मसूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचे वाटण टाकून घ्यायचं आहे। या वाटणाची रेसिपी मी आधीच्या माझ्या शॉर्टच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर वाटण टाकल्यानंतर आपल्याला ते पुन्हा हलवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पातळ कन्सिस्टन्सी लागते त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित खदखदू द्यायचं आहे। एक उकळी आली की आपल्याला कुकरचे झाकण बंद करून घ्यायचे आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे। तर तो आपल्याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। दिसतोय ना भन्नाट आणि चवदार अख्खा मसूर। थँक यू। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।